निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। काय बया, मला तर बया असं वाटलं होतं ना व का त्या पंचाच्या डोक्यावर अशी पाय ठेवीन मी, पर कशाचं काय आणि कशाचं काय। नाहीतर काय, मी समद्या गावकऱ्यांना कामाला लावणार होतो, समदा बेतच फसला बघ। गावात ते साधू आल्यापासून ना आपल्या डोक्यावर बसायला लागलेत बघ। अगं त्यांना सांगितलं गावात येऊ नका, तरी गावात आलेच। भिक्षा मागू नका, तरी बी भिक्षा मागितली। अक्काबाई, तू त्यासनी सांगितलं की गावातून निघून जा, तरी बी गेले नाहीत। नाही म्हणजे आता ते साधू बुवा आपल्या गावात राहतात, नाही नाही त्याचं काय नाही। अगं पण त्यांनी दावलेल्या हिरीला पाणी लागलं, पाणी। ते पाणी पण अक्काबाईने चटविलं ना। अरे पर त्या साधू बुवांनी पुन्हा हिरीला पाणी लावलं ना व। आणि तो पंच आपल्या कामामध्ये लय येत होता, म्हणून अक्काबाईने त्याच्या घराला आग लावली बघ। तिथं बी अक्काबाईला तोंडा पडायला लागलं ना व। अरे त्या साधू बुवांनी एका घडीत आगी जीवली बघ। आणि आता अरे लोकांसाठी पाऊस पडला, पाऊस। वय की अक्काबाईने टाकलेले समदे डाव फुकटच गेले बघ। गावातला तुझा समदा मान ना त्या साधू बुवांनी आणि त्या पंचांनी कमी केलाय बघ। आता तर बया तुझ्याकडे कुणी सुद्धा फिरकायचं नाही बघ। अक्काबाई, लोकांच्या नजरे ते नातच तुला भारी पडताय बघ। अरे खंडू नुसते भारीच नाही पडले, तर लोकांसाठी देव झाल्या ती देव। आता तर मला असं वाटायला लागलंय ना का लोक अक्काबाईला सोडून त्या साधू बुवाचीच पूजा करतील। मी ना खंडू, तुम्हाला जर त्या नाथबाबांचं गुणगान गायचं असलं का नाही तर त्यांच्याकडे जा, त्यांची सेवा करा, इथं थांबू नका, जा। मला कुणाची बी गरज नाही। ही अक्काबाई एकटीच समद्यासनी पुरून उरणारी हाय। आव चला आता निघूया। अगं थांब की थोडा वेळ। एवढ्या घनदाट जंगलात तुम्ही दोघे इथे काय करता? काय म्हणजे आम्ही इथेच असतोय, परंतु इथे आजूबाजूला कुठेही मनुष्य वस्ती नाही। अव साधू बुवा सांगितलं ना व आम्ही इथंच असतोय म्हणून। तुमच्या बोलण्यावरून वाटत नाही की तुम्ही खरं बोलता आहात। अव खरं नाही कसं म्हणताय साधू बुवा, पर ते जाऊ द्या, तुम्ही कुठलं म्हणायचं? नाही म्हणजे कुठनं आलात? इकडं कधी पाहिलं नाही आधी। आम्ही नेहमीच भ्रमण करत असतो, तुम्ही आमच्या प्रश्नाचं अद्याप उत्तर दिलेलं नाही। या मार्गावरून केवळ वाट सुरू जातात, इथे कोणीही राहत नाही, मग तुम्ही इथे कसे आणि कुठे राहता? अव किती वेळा सांगायचं साधू बुवा, आम्ही इथंच राहतो। अव या जंगलात राहणारे आम्ही गरीब माणसं आहोत। या जंगलात जे काय मिळेल त्याच्यावर पोट पाणी चालतंय आमचं। इथेच राहता असं म्हणता आहात, मग घर कुठे आहे तुमचं? ते काय आहे की तिकडं? त्या पलीकडे आहे, लई लांब आहे बघा। चला दाखवा आम्हाला तुमचं घर। अहो नाही नाही साधू बुवा, कशा पायी येताय तुम्ही आमच्या घरला? अव उगा कशाला त्रास करून घेताय जीवाला, जा की तुमच्या मार्गानं। का
तुमचं घर दाखवायला अडचण काय आहे तुम्हाला? आम्ही घरात येणार नाही, अंगणातूनच परत जाऊ. काय झालं बोला, चला तुमच्या घराकडे. गुरुदेवांनी विचारलं आहे तर तुम्हाला तुमचं घर दाखवावं लागेल. तुम्ही इथे का आलात, इथे काय करत आहात हे आम्हाला समजायला हवं. हे बघा साधू बुवा, आम्ही काय तुमसने आमच्या घरी नाही नेऊ शकत. आपली न वळख न पाळख, कोण कुठून आलाय तुम्ही आणि घरी कसं न्यायचं? तुमच्या चेहऱ्यावरून दिसतंय तुम्ही घाबरला आहात. नाही नाही, आम्ही कशा पायी घाबरू? या वाटेने लय लोक येत जातात, मग आम्ही काय समजेसनीच आमचं घर दाखवत बसू होय? तुम्ही तुमचं घर दाखवण्यासाठी नकार देत आहात, याचा अर्थ तुमच्या घरामध्ये न दाखवण्यासारखं काहीतरी दडवलं आहे. हो, हे काय बोलताय? असं काय बी नाहीये. अव, यांच्या कुठं नादी लागताय. चला आपण जाऊ आपल्या घरी. होय चल, आम्ही असं कुणासने बी घरला नाही नेत. चल ग. काने, आपण ह्या मार्गाने आलो आहोत, याला नक्कीच काहीतरी कारण असेल. अगं अक्काबाई, मला ना तसं काय बी म्हणायचं नव्हतं बघ. मग कसं म्हणायचं होतं? अगं अक्काबाई, मला तसं म्हणायचं नव्हतं ग. पण तू बी बघतीयस ना आपल्या गावात काय काय चाललंय ते. आता तूच मला सांग, आपलं एक तरी काम पुरवत आहे का? सांग बरं. त्या नाथ बाबांनी एवढं समज केलं म्हणजे ह्या अक्काबाईनं हार मानली असं समजू नका. ही अक्काबाई म्हणजे जखमी वाघीण आहे, जखमी वाघीण. आणि ती कवा पंजा मारण ते पुढच्याला सांगता भी असं नाही. तिनं काही एक पंजा मारला का पुढच्याला मरण बघायला लागल. अगं अक्काबाई, तुझ्याकडे जी काही विद्या आहे ना त्या आम्हा दोघांनी बी ठावा आहे ग. पण आता मला असं वाटायला लागलंय ना का तुझ्या हातातनं समजा निसटून गेलंय. काय बी निसटून गेलेलं नाही मी ना. ही अक्काबाई अशी मुठ आवळण का ह्या मुठीतनं कोणाची बी सुटका होणार नाही. अक्काबाई, असं काय करणार असे ग तू? नाही म्हणजे आम्हाला बी कळू दे की. ते तुमच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. पण एक ध्यानात ठेवा, उद्याचा दिस ह्या गावासाठी वेगळा असेल. आज नाथ बाबांनी चमत्कार दावला नव, पर उद्याचा दिस त्या अक्काबाईचा असल. असं रिंगण आखीन का त्याचा मागबूस बी कुणाला लागायचा नाही. समधी लोक माझ्या बाजूने येतात का नाही ते बघा. आम्हाला बी हेच वाटतंय ग अक्काबाई. का रे खंडू? वय वय, तुझा मान वाढला ना म्हणजे आम्हाला बी बरं वाटेल बघ. वय आता तेच होणार आहे. ह्या अक्काबाईचाच उदो उदो होणार आहे. बघा तुम्ही. आई आई गुरुदेव, ते जोडपं नक्कीच काहीतरी लपवत होतं. तुम्ही पाहिलत ना, ते किती गोंधळले होते. मला त्यांच्याकडे पाहून जे जाणवलं ते तुम्हालाही जाणवलं असेलच.
होय कानिफ, ते लोक या वाटेने येणाऱ्या वाटसरूंना लुटणारे लुटारू आहेत. या मार्गाने येणाऱ्या लोकांना ते अडवतात, त्यांच्याकडे असलेलं धन ते लुटतात आणि त्यांना मारून टाकतात. गुरुदेव, आपण त्यांना अशी अद्दल घडवायला हवी की ते यानंतर ही असली दुष्कृत्य पुन्हा कधीही करणार नाहीत. त्यांना योग्य ती समज द्यावीच लागणार आहे कानिफ. आज रात्री आपण इथेच थांबूया. सकाळी सूर्याच्या प्रकाशात आपण त्यांना दाखवून देऊ की त्यांनी केलेलं कृत्य किती वाईट आहे. गुरुदेव, आपण त्यांना हटकलं आहे, त्यामुळे ते घाबरून उद्या सकाळपर्यंत दुसरीकडे निघून जाऊ शकतात. नाही कानिफ, आजवर त्यांनी खूप सारी माया जमवलेली आहे. खूप सारं धन, सोनं नाणं आजही त्यांच्या घरात आहे. ते सगळं घेऊन त्यांना असा अचानक पळ काढता येणार नाही. आपण उद्या सकाळी त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांना दाखवून देऊ की त्यांनी आजवर जे काही कमवलेलं आहे ते सगळं पाप आहे, वाईट आहे. ते सगळं सोडून द्या. गुरुदेव, क्षमा करा, परंतु मला वाटत नाही की ते सगळं सहजासहजी मान्य करतील. आपलं म्हणणं त्यांना लगेच पटणार नाही. नक्कीच मान्य करणार नाहीत कानिफ, चुकीच्या मार्गाने का होईना, परंतु एवढ्या दिवसांचं कमवलेलं धन आहे ते सहजासहजी हातातून जाऊ देणार नाही. वेळ पडली तर ते आपल्यावर शस्त्र देखील उगारतील, परंतु आपण त्यांना योग्य ती समज देऊया. गुरुदेव, त्यांना समजलं नाही तर त्यांना शिक्षा करावी लागेल. आजवर केलेल्या कर्माची शिक्षा त्यांना मिळायलाच हवी, परंतु पाहूया, तिथे गेल्यानंतर ठरवूया. गुरुदेव, आपण या मार्गाने आलो ते एक प्रकारे योग्यच झालं. आपण इथे यावं ही नियतीचीच योजना आहे का नाही? त्यामागे हाच हेतू होता. आज आपण इथेच थांबूया. अरे बाबांनो, दादांनी तुम्हाला सांगितलं ना व, आता इथे थांबून काय उपयोग आहे? तुम्हाला जेवढं जमल तेवढं त्यांच्याकडे जाऊन जमा करा. अहो, त्यांचं कामच आहे ते. आता ते तरी काय करतील सांगा बरं? आपण बी त्यांची अडचण जाणून घ्यायला पाहिजे ना. आता तुम्ही समद्यांनी घरी जा आणि शेत सारा कसा जमा करायचा ते बघा. बरं बरं, ठीक आहे. मी दादासनी बोलून आणतो, तुम्ही इथंच थांबा. अहो दादा. सुमतीताई. काय रे माधव? दादा, अहो तुमच्या घराच्या बाहेर गावातली काही लोक जमल्यात. ते म्हणतात का तुमच्या संग बोलायचंय. शेत साऱ्याबद्दलच बोलायचं असेल त्यांना, पण मी तरी काय बोलू त्यांना? माझं जे काम आहे ते मी करतोय. मान्य आहे सध्या त्यांची परिस्थिती नाहीये तशी, पण माधव, अरे मी तरी काय करू शकतो?
माझे हात बांधलेले आहेत. अहो दादा, बरोबर आहे तुमचं, पण तुम्ही एकदा त्यांच्या संग बोला ना, तेवढंच त्यासनी बरं वाटेल. वय दादा. कल्याणी, काय ग, काय झालं? अहो सुमतीताई, घराच्या बाहेर लोक जमल्यात पण त्यासनी दादा संग बोलायचं आहे म्हणतात. पिताश्री, तुम्ही एकदा भेटा त्यांना. अहो, तुमची बाजू काय आहे ते तुम्ही समजावून सांगा ना त्यांना. बघा काय होतंय ते. सुमती, मी आधीच बोललोय त्यांच्याशी, आता पुन्हा त्यांना काय सांगू? त्यांचे दुःखी चेहरे पाहून त्यांच्याशी काय बोलावं हेच मला समजत नाहीये. पिताश्री, मी येतो तुमच्या सोबत. आपण बोलूया त्यांच्याशी. बोलण्यातूनच प्रश्न सुटतील. ठीक आहे, जाऊयात आपण. चला. गुरुदेव, आपल्याला काल रात्री जे जोडपं भेटलं त्यांना सकाळी भेटायला जाऊ असं तुम्ही म्हणाला होता. होय कानी, आहे माझ्या लक्षात. मग आपण त्यांना भेटायला जायचं की नाही? आपण जाणार होतो, परंतु आता त्याची काही गरज नाही, कारण ते दोघेच इकडे येत आहे. आपल्यामुळे त्यांना खूपच अडचण झाली असेल काल. होय, तर ह्या वाटेने जाणाऱ्या लोकांना जे लुटायचं काम करताय त्यांच्यासाठी आपण इथे थांबतोय ही अडचणच आहे. ते बघ, ते दोघं आले. अहो साधूबुवा, हे काय, तुम्ही अजून पण इथेच आहे होय? या रानात असं एका जागी थांबणं चांगलं नसतंय बघा. हे घ्या, आम्ही तुमच्यासाठी कापडे घेऊन आलोय, धान्य बांधलंय आणि थोडंफार धन पण ठेवले. घ्या. आडी अडचणीला काम येईल तुमच्या. घ्या, घ्या की. हे घ्या आणि इथनं जावा. ही जागा चांगली नाहीये. घ्या. आम्हाला या सगळ्याची काही गरज नाही. आम्ही संन्यासी आहोत. आम्हाला जे हवं होतं ते आम्ही तुला आधीच सांगितलेलं आहे. तुमच्या घरात काय आहे ते आम्हाला बघायचं आहे. तुम्ही आम्हासनी दम देताय का? हे असलं वागणं शोभत नाही बघा तुम्हाला. आम्ही तुम्हाला चेतावणी देत आहोत, आणि ती सुद्धा तुमच्या भल्यासाठी. आमचं भलं आम्हाला माहिती आहे. आम्ही काय घाबरतो की काय? आमच्याकडे पण कुऱ्हाड आहे. उगारली ना तर मुंडकं एकीकडे आणि धड एकीकडे होईल. आदेश अलाख निरंजन. आता तरी दाखवा, घर कुठं आहे तुमचं? आम्ही तुम्हाला सरळपणे विचारलं होतं, परंतु तुम्ही सांगितलं नाही. आता हा नागराजच आम्हाला तुमच्या घराचा मार्ग दाखवेल. चल कानी. नागराज, मार्ग दाखवा. नाथांचं सर्वत्र कार्य सुरू आहे, तसंच दत्त महाराजांचंही कार्य सुरू आहे.
त्यांचा हेतू मनुष्य कल्याणच आहे, परंतु मनुष्यच कल्याणाच्या आड येतो हेही तितकंच सत्य आहे.